मित्रांनो, EMI हा नक्कीच सॉल्युशन आहे की प्रॉब्लेम? आज सगळ्यात जास्त EMIच्या जाळ्यात जो अडकतो तो आहे मिडल क्लास माणूस. स्वतःला इतरांमध्ये कमी लेखायला नको म्हणून मिडल क्लास माणूस तो EMI वर गाडी घेतो, घर घेतो आणि त्याला वाटतं हे सगळं त्याच्या चांगल्यासाठी आहे. पण खरं तर तो EMIच्या जाळ्यात अडकत असतो. तसं बघायला गेलं तर EMIच्या दोन बाजू आहेत, एक चांगली पण आणि एक वाईट पण. मित्रांनो, EMI हा पैसे कमी नाही करत, तर तो पैसे पुढे ढकलतो. EMI म्हणजे खर्च आत्ताचा पण प्रॉब्लेम नंतरचा. आपले उद्याचे खर्च ऑलरेडी फिक्स असतात आणि हे आपल्याला सध्या माहीत नसतं. जसं की फॉर एक्झाम्पल, उद्या तुम्हाला एखादं घर घ्यायचं आहे पण तुमचा EMI ऑलरेडी चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा EMI हा तुमच्या सॅलरीच्या फक्त 30% असला पाहिजे. जर तुमची इन्कम लिमिटेड असेल तर तुमचे शौक आणि तुमच्या गरजा यामधला फरक तुम्हाला नक्कीच समजला पाहिजे. एकदम क्लिअर बोलायचं गेलं तर तुमच्या गरजेसाठी EMI एकदम ओके, पण तुमच्या शौकसाठी EMI खूप रिस्की आहे. मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेशन आणि टेक व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि यूट्यूबवर सबस्क्राईबसुद्धा करा.